नमस्कार, मी अभिनय जगन्नाथ कामाजी। जी सांगलीमध्ये भारतातली पहिली ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा तयार होते त्याची मी थोडक्यात माहिती आणि चित्र दाखवतो। ही आपले आनंद शाळेचं पूर्ण चित्र आहे। त्यामध्ये ही आनंद निवास बिल्डिंग आहे। यामध्ये एक टॉवर रेडी झालेला आहे आणि दुसरा टॉवर आपण नंतर तयार करणार आहोत। 150 ज्येष्ठ नागरिकांची आता सोय होती आहे। ही आनंद शाळा बिल्डिंग आहे। यामध्ये विविध 18 हॉल आहेत। सगळ्या प्रकारचे स्पोर्ट आहेत। स्विमिंग पूल आहे, गोशाळा आपण भविष्यात करणार आहे, मंदिर आहे, हे टर्फ आहे, पुढे फूड कोर्ट आणि हॉटेल आहे। हे असे त्याचे फोटो आहेत आपले जे होणार आहेत ते। आणि आता सगळं कन्स्ट्रक्शन रेडी झालेलं आहे। आणि नमस्कार, मी अभिनय जगन्नाथ कामाजी। सांगलीमध्ये 25 वर्षापासून व्यवसाय करतो आहे। आता 26 जानेवारी 26 ला माझा 26वा वर्धापन दिन आहे व्यवसायाचा। आमच्याकडे नवनीत कॅमलिन हॅव्हल्सची एजन्सी आहे। फ्लेक्स मटेरियलचं सुपर स्टॉकिस्टचं काम आहे। आणि आम्ही एक सामाजिक उद्देशाने माझा एक आवडता ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे। त्याचं नाव आहे प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा। ही सांगलीमध्ये भारतातली पहिली ज्येष्ठ नागरिकांसाठीची शाळा आम्ही स्थापन करतो आहे 26 जानेवारीला। त्याचा भव्य शुभारंभ आहे सांगली शहरात। आणि ही जी काळाची गरज झालेली आहे की जे ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात काही वेगवेगळ्या कारणानिमित्त, म्हणजे ज्यांना मुलं नाहीयेत, ज्यांची मुलं आहेत ती मेट्रो सिटीत किंवा परदेशात राहतात, किंवा ज्यांना मुलीच आहेत, किंवा ज्यांचं पटत नाही, अशा काही वेगवेगळ्या कारणामुळे जे एकटेच ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांना जीवन जगायचं अवघड आहे। सध्याची परिस्थिती विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे ती आनंद शाळेची गरज झालेली आहे। वृद्धाश्रम तर भरपूर ठिकाणी आहेत, गरिबांची पण तिथं सोय भरपूर आहे। पण आपला वृद्धाश्रम नसून आनंदाश्रम आहे आणि इथे तुम्ही आनंदाने येऊ शकता। आनंद शाळेत 11 ते 5 येऊन जाऊन करायची पण सोय आहे। आणि ज्यांना कायमचं राहायचं त्यांनी राहायची सोय आहे। राहण्यासाठी तुम्ही वर्षातले 15 दिवस येऊ शकता, महिनाभर येऊ शकता, पूर्ण वर्षभर येऊ शकता, कायमचं येऊ शकता, अशी सर्व आपण सोय केलेली आहे कमीत कमी दरात। कारण आम्ही ह्या प्रोजेक्टला मोठा खर्च आहे। मी स्वतः कर्ज काढून हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि त्याचं जे व्याज होणार आहे तेवढी फीस सुद्धा आम्हाला कधी जमा होणार नाही। सदर व्याज हे आम्ही आमच्या व्यवसायातनं भरायची तयारी दाखवलेली आहे। आणि आम्हाला चालवायचा जो खर्च येणार आहे, स्वच्छता आहे, मेंटेनन्स आहे, पगार आहे, लाईट बिल, ह्या सर्व गोष्टी आमच्या फी मधनं जरी गोळा झाल्या तरी आम्हाला हा प्रकल्प चालवायचा आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या सुखासाठी आम्हाला आनंदासाठी प्रयत्न करायचे आहेत। आणि आम्ही दरवर्षीच आमचा वर्धापन दिन 26 जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या सहली आणि आनंद मेळावा घेऊन करतो। माझा वाढदिवस सुद्धा मी आनंद मेळावाच घेऊन साजरा करतो। यातनं सध्या जी समाजात ज्येष्ठ नागरिक एकटेच जीवन जगतात त्यांना एकट्यासाठी करणं, कामगार लावून करणं हे अवघड झालेलं आहे। आजूबाजूला बोलत नाही, मन मोकळं होत नाही। आणि मन मोकळं होण्यासाठी आणि त्याचं मन फ्रेश राहण्यासाठी आपल्याला ही आनंद शाळेची गरज निर्माण झाली आणि ती आपण पूर्ण करत आहोत। ज्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही आनंद शाळा आहे। 26 जानेवारीला आपल्या आनंद शाळेत तुम्ही निश्चित प्रवेश घ्या। आम्ही भरपूर ठिकाणी जाहिराती लावलेल्या आहेत, बऱ्याच लोकांनी ऍडमिशन घेतलेली आहेत। आम्हाला बाहेर देशातून सुद्धा प्रवेश मिळत आहेत। आत्ता जवळजवळ 20 प्रवेश झालेले आहेत। सुरुवातीला आम्हाला 100 प्रवेश पर्यंत द्यायचे आहेत। तरी मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आव्हान करतो की आपण आवर्जून स्वतःच्या आनंदासाठी, स्वतः आनंदी जीवन उर्वरित घालवण्यासाठी आनंद शाळेत आजच प्रवेश घ्या आणि आपलं पुढील आयुष्य सुखी समाधानाने निरोगी जगा। तुमचं आम्ही 11 ते 5 मध्ये शेड्यूल ठेवलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही वेळेत उठता, आवरता, चांगले कपडे घालता, इथं आपल्या मित्रांसोबत हे ते बोलता, ग्रुप बनतील, मग तुमची हालचाल झाली की तुम्हाला भूक चांगली राहील, तुमचं बीपी शुगर टेन्शन निघून जाईल आणि तुमचं निरोगी आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल। अशा सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आनंद शाळेची निर्मिती केलेली आहे। माझं सगळ्या सांगलीकरांना व पूर्ण महाराष्ट्र व भारतभरातील ज्येष्ठ नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही सांगलीसारख्या निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध हवेमध्ये राहण्यास, आनंदाने राहण्यास या। आम्ही तुमचं स्वागत करतो। महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध हवा सांगलीची निघालेली आहे। हे 5 महिन्यापूर्वीच डिक्लेअर झालेलं आहे। आणि मेट्रो सिटीत तुम्ही राहत असाल, पुणे, मुंबई, बेंगलोर,
तर इथं खर्च भरपूर आहेत आणि तुम्हाला कमीत कमी खर्चात सांगलीमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. आम्ही जर जास्त दर ठेवले तर जास्त लोक त्याचा सहभाग घेऊ शकणार नाही किंवा सगळेच पैसे देऊ शकणार नाही. मग आम्ही कमीत कमी खर्चात ही सेवा देत आहोत आणि त्यातनं आम्हाला 2-3 वर्ष नुकसान पण होणार आहे, पण ते आम्ही चांगले आमच्या व्यवसायातनं भरून ऍडजस्ट करायचं ठरवलेलं आहे आणि ह्याची निर्मिती केलेली आहे. तरी माझं सर्व ज्येष्ठ नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही ह्या आनंद शाळेत सहभाग घ्या, प्रवेश घ्या आणि ही आनंद शाळा यशस्वी करा. तुम्हाला इथं आल्याचा अभिमान वाटला पाहिजे, तुम्हाला पाठवणाऱ्यांना पण अभिमान वाटला पाहिजे. जय सांगली, जय महाराष्ट्र, जय भारत.